तर आमची बॅग वगैरे सगळं मस्तपैकी पॅक करून झालेलं आहे आणि आम्ही निघायच्या तयारीतच आहे. तर गिरिजा तिची सोय करते, चॉकलेट वगैरे भरून ठेवते बॅगेमध्ये. आपण गावाला. कुठे गावाला? कोणतं गाव? तर रिक्षा पकडून आम्ही स्टेशनला जायला निघालो आहे. थोडा उशीरच निघालो आहे कारण का आमची ऑलरेडीच रिझर्वेशन होती. त्याच्यामुळे दिवागाडीत जायला आम्ही थोडा उशिरा निघतो आहे. आणि जर रिझर्वेशन नसेल तर खूप लवकर निघायला लागतं. जर लवकर गेलो तरच बसायला वगैरे जागा मिळते. लेट गेलो तर मग गावाला जायचं असेल तर पूर्ण वेळ उभ्यानेच जावं लागतं. तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोचलो आहे आणि अजिबात बघता तुम्ही अजिबात गर्दी नाही आहे आणि मस्तपैकी आम्हाला विंडो सीट पण मिळालेली आहे बसायला. त्याच्यामुळे आता आम्ही एकदम मस्तपैकी आरामात गावी जाऊ. तर ट्रेन पण चालू झाली आणि आम्ही हळूहळू आता दिवस सोडतोय. गाव कधी येणार असं विचारून शेवटी थकून झोपून गेली आहे. तर बाहेर बघूया आपण कोणतं स्टेशन आलं आहे ते. तर आपटा स्टेशन आलेलं आहे. तर दिवा सावंतवाडीचा प्रवास करत असताना जर भेळ खाल्ली नाही तर ट्रेनचा प्रवास पूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटणारच नाही. त्याच्यामुळे आम्ही या काकांकडून भेळ घेतलेली आहे. खाली बसून कंटाळा आला. त्याच्यामुळं मी गिरिजाला घेऊन थोडं वरती बसायला गेलो आहे. गाडी खाली असल्यामुळे आम्ही कुठेही जाऊन बसू शकत होतो. मला असं वाटतं कोकणची ओढ म्हणजे फक्त गावाची नव्हे तर तिथल्या मातीचा सुगंध, हिरव्यागार शेतांचा दिलासा आणि सच्च्या माणसांच्या नात्यांचा हळूवार स्पर्श. आपलं शहर कितीही सुखसोयीचं असलं तरी मन वारंवार डोंगरांच्या दरीकडे नजर शोधते आणि पुन्हा एकदा परत खेचलं जातं त्या आपल्या गोड गावरान कोकणात. कोकण म्हणजे नुसतं एक भूभाग नव्हे तर निसर्गानं घडवलेला एक स्वर्ग आहे. डोंगर रांगा, हिरवीगर्द झाडं, नारळ सुपारीचे बाग, हे सगळं पाहिलं की मनात शांती तर मिळतेच पण ओढही तेवढीच लागते. तर फायनली रोहा आलेला आहे आणि रोहा आला की इथून आम्हाला 40 ते 45 मिनटं लागतात वीर स्टेशनला उतरायला. तर भूक लागली आम्हाला सगळ्यांना म्हणून आम्ही वडापाव घेतलेत खायला. तर सुरुवातीला मी जवळजवळ 15 वर्षांपूर्वी प्रवास करायचो. त्यावेळी या ट्रेनमध्ये हे जे वडापाव आहे ते 10 रुपयाला 4 मिळत होते. वडापाव 10 रुपयाला 4. आता वडापावची साईज मात्र तीच राहिली परंतु पैसे वाढले. कसं आहे? तर फायनली आमचं वीर स्टेशन आलेलं आहे. तो स्टॉप आला आहे आणि आम्ही या स्टेशनला उतरणार आहे. तर वीर स्टेशनवरून आम्ही ऑटो पकडून आम्ही महाडला चाललो आहे. तिथूनही आमचा गाव अजून खूप लांब आहे. महाडवरून सुद्धा आम्हाला 2 गाड्या चेंज कराव्या लागतात. पण तो आज महाडमध्ये आम्ही बहिणीकडे राहणार आहे रक्षाबंधन असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी आम्ही तिथून गावी जायला निघणार आहे. तर फायनली आम्ही निघालो सकाळी महाडवरून. रक्षाबंधन केली आणि आता निघालो आहे आम्ही. माऊ आमचे खूप खुश आहे गावी जाण्यासाठी. तर पोलादपूरहून आम्ही दुसरी ऑटो पकडलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. दोघे किती खुश आहेत तुम्ही बघू शकता. तर पोलादपूर सोडल्यानंतर हा कशेडी घाट आपल्याला लागतो आणि कशेडी घाटापासून आमचं गाव 7-8 किलोमीटर आणखीन लांब आहे. तर कशेडी घाटाच्या साईडनेच एक छोटा कच्चा रस्ता जातो. तो जातो डायरेक्ट आमच्या गावी. याच्या पुढे भरपूर गावे आहेत जसे कोंडवी, मालगूर, फणसकोंड. या ठिकाणी हा जो आहे तो रस्ता जातो. हा जो रस्ता आहे जो वन वे आहे. समोरून समजा गाडी आली तर खूप प्रॉब्लेम होतात. संपूर्ण रस्ता आहे जो फक्त आणि फक्त डोंगरामधून जातो.
आता फक्त 5 मिनिटात आम्ही आमच्या घरी पोचू आणि ही समोर जी तुम्हाला दिसते ती आमच्या गावची नदी आहे. आम्ही गणपती विसर्जन वगैरे सगळं ह्या नदीमध्येच करतो. आणि मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा फक्त एकमार्गीच रस्ता आहे आणि समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होतात आणि ती सिच्युएशन समोर आलीच आहे. समोरून जे ती लालपरी आहे आणि आमची ऑटो एक मार्ग असल्यामुळे ज्याला जसा रस्ता भेटेल तसं पार्टीमागे जातो आणि साईडला कुठेतरी उभा राहतो जेणेकरून दुसरी गाडी साईडने जाईल. खरं तर या ड्रायव्हर लोकांना मानलं पाहिजे. एवढ्या कठीण रस्त्यामध्ये पण डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यामधून पण व्यवस्थित गाडी चालवतात आणि सगळ्यांना व्यवस्थित एकदम घरी पोचवतात. आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो आहे आणि माऊ आमची लागली आहे मस्तपैकी उड्या मारायला. तर मित्रांनो, हा छोटासा व्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.